नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 5.1 मधलं 5th नंबरचं क्वेश्चन बघणार आहोत. 2x प्लस 3y प्लस 4 इज इक्वल टू 0. x मायनस 5y इज इक्वल टू 11. आता आपल्याला इक्वेशन बनवून घ्यायचे आहेत. फर्स्ट इक्वेशन काय? 2x प्लस 3y प्लस 4. तर 2x प्लस 3y इक्वल प्लस 4 इकडे गेल्यावर -4. फर्स्ट इक्वेशन. सेकंड इक्वेशन x मायनस 5y इज इक्वल टू 11. हे सेकंड इक्वेशन. आता आपल्याला काय करायचं आहे? सेकंड इक्वेशनला मल्टिप्लाय बोथ ऑफ साईड 2ने मल्टिप्लाय करायचं आहे सेकंड इक्वेशनला. 2x मायनस 5 टूचा 10y 11 टूचा 22. आपल्याला काय झालं? आता थर्ड इक्वेशन भेटलं. थर्ड इक्वेशन अँड फर्स्ट इक्वेशन. फर्स्ट इक्वेशनमधून आपल्याला थर्ड इक्वेशन सबट्रॅक्ट करायचे म्हणजे मायनस करायचे. म्हणजे फर्स्टमधून थर्ड इक्वेशन जे आहे ते मायनस करायचे आपल्याला. 2x प्लस 3y इक्वल -4. आपलं थर्ड इक्वेशन काय? 2x मायनस 10y इज इक्वल टू 22. मायनस असल्यामुळे 2x काय होतात? कॅन्सल होतात. प्लस 3y इथं मायनस मायनस प्लस येईल. मग काय येईल? 13y इज इक्वल टू इथं मायनस इंटू मायनस प्लस 22 प्लस 4 मायनस 26 y इज इक्वल टू मायनस 26 अपॉन 13. y इज इक्वल टू -2. y इज इक्वल टू -2. ही व्हॅल्यू आपल्याला कशामध्ये पुट करायची आहे? इक्वेशन सेकंडमध्ये. y इज इक्वल टू -2. ही व्हॅल्यू आपल्याला इक्वेशन सेकंडमध्ये पुट करायची आहे. इक्वेशन सेकंड काय आपलं? x मायनस 5y इज इक्वल टू 11. x मायनस 5y इंटू -2 इज इक्वल टू 11. x प्लस 10 इज इक्वल टू 11. x इज इक्वल टू 11 मायनस प्लस 10 इकडे गेल्यावर काय होतात? -10. x इज इक्वल टू काय येईल मग? 1. x इज इक्वल टू 1. y इज इक्वल टू -2. इक्वेशन बघून घ्या. आपण फर्स्ट व्हिडिओ जो बनवला आहे त्यामध्ये आपण प्रॅक्टिस सेट 5.1 मधला जो थर्ड क्वेश्चन आहे त्यामधला आपण 4थपर्यंत बघितले होते. आता आपण 5वं इक्वेशन बघत आहोत म्हणजे 5th नंबरचं इक्वेशन बघत आहोत. आता आपण 6th नंबरचं इक्वेशन बघणार आहोत. 6th नंबरचं इक्वेशन काय? 2x मायनस 7y इज इक्वल टू 7. 3x प्लस y इज इक्वल टू 22. आता 2x मायनस 7y इज इक्वल टू 7 इक्वेशन फर्स्ट. आता सेकंड इक्वेशन काय येईल आपलं? 3x प्लस y इज इक्वल टू 22 सेकंड इक्वेशन. समीकरण सेकंड जे आहे आपल्याला व्हेरिएबल सेम करण्यासाठी आपण प्रत्येक इक्वेशनमध्ये मल्टिप्लाय करत असतो. तर यामध्ये आपल्याला सेकंड इक्वेशनला मल्टिप्लाइंग बोथ ऑफ साईड 7ने काय करायचं आहे? आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. 3 7 21x प्लस 7y इज इक्वल टू 22 7 154. इक्वेशन थर्ड. आता आपल्याला काय करायचं आहे? इक्वेशन फर्स्ट अँड थर्ड. जे इक्वेशन फर्स्ट अँड थर्ड आहे
इक्वेशन फर्स्ट अँड थर्ड जे इक्वेशन आहे ॲडिंग बोथ ऑफ साइड, ॲडिशन करून घ्यायचे आहे आपल्याला आता. 2x मायनस 7y इज इक्वल टू 7, 21x प्लस 7y इज इक्वल टू 154 प्लस 21 2 प्लस किती होतात 23x प्लस आणि मायनस असल्यामुळे 7y कॅन्सल होतात इक्वल 154 मध्ये 7 मिक्स केल्यावर 161 x इज इक्वल टू 161 अपॉन 23चा टेबलमध्ये 7 x इज इक्वल टू 7. x इज इक्वल टू 7 ही व्हॅल्यू आपल्याला इक्वेशन सेकंडमध्ये ॲड करायची. आपलं इक्वेशन सेकंड कोणतं आहे? इक्वेशन सेकंड 3x प्लस y इज इक्वल टू 22. इक्वेशन सेकंड इक्वेशनमध्ये x इज इक्वल टू 7 ही व्हॅल्यू ॲड करायची. x इज इक्वल टू 3 इंटू 7 प्लस y इज इक्वल टू 22, 3 7 21 प्लस y इज इक्वल टू 22, y इज इक्वल टू 22 मायनस 21, y इज इक्वल टू 1.